श्री स्वामी समर्थ. मी सोनाली. माझ्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ. आज आपण बनवतो आहे बटाट्याचे वेफर्स. तर अर्धा पातेलं पाणी ठेवलं आहे. त्यानंतर मी साधारण 2 किलो बटाटे घेतले आहेत, मीठ घेतलं आहे, तुरटी घेतली आहे आणि पाणी घेतलं आहे परातीमध्ये. आता आपण ह्या साल काढणीने बटाट्याचे साल काढून घेणार आहोत सगळ्यात पहिले. तर बटाट्याचे स्वच्छ धुवून ठेवले होते बटाटे. आता त्याचे साल काढून घेऊयात आपण. व्यवस्थित साली काढून घ्यायच्यात. थोडे जाड सालीचेच बटाटे घेतलेत मी, त्याचे वेफर्स चांगले येतात. आणि मोठे बटाटे आहेत, म्हणजे वेफर्स कसे वाळले की छोटे होतात आणि तळल्यावरती मग मोठे होतात, फुगतात, ते फुलतात. तर मी आधी सगळ्या बटाट्यांचे साली काढून घेते व्यवस्थित. आणि ते बटाटे सोललेले जे आहेत ते पाण्यामध्येच ठेवून द्यायचेत आपल्याला. आता ह्या पाण्यामध्ये मी स्वच्छ हे बटाटे धुवून घेते, जेणेकरून याचा स्टार्च थोडा कमी होईल. आता पाणी बदलते आहे आणि पहिले तर मी गॅस चालू केला आहे, पाणी गरम करायला ठेवलं आहे. अर्धा पातेलं साधारण पाणी आहे. 2 मोठे चमचे मी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि हे गरम होऊ द्यायचं आहे. आता माझ्याकडे हे वेफर्स करण्यासाठी किसणी आहे. त्याच्या पाती व्यवस्थित आहे, म्हणजे खूप जाडही होत नाही आणि खूप पातळही होत नाही. तर मोठे हवे असतील तर असा आडवा बटाटा पकडायचा, म्हणजे असे मोठे काप होतात. आणि व्यवस्थित बघितलं असेल तुम्ही, खूप जाडही होत नाही आहे आणि खूप पातळही होत नाही आहे. आणि हे मी डायरेक्टली पाण्यामध्येच सगळे बटाट्याचे वेफर्स बनवून घेते. हे माझे वेफर्स बनवून झालेले आहेत. आता मी हे सगळे पाण्यामध्येच डायरेक्ट केलेले आहेत, कारण म्हणजे ते काळे पडत नाहीत आणि व्यवस्थित त्याला रंगही येतो. आणि स्टार्च असल्यामुळे काय होतं, पाण्यामध्ये तो स्टार्च सोडायला लागतो बटाटा. आता याला आपण, हे बघा किती छान झालेत सगळे वेफर्स. काही बटाटे अगदी मोठे होते तर मी मग ते उभे पकडले, म्हणजे त्याचे थोडेसे मीडियम साईजचे वेफर्स झाले. आता हे मी पाण्यातनं काढून घेते चाळणीमध्ये. या प्रकारे आपल्याला 3 ते 4 वेळा तरी हे धुवायला लागतात स्वच्छ. हे बघा किती स्टार्च निघालं आहे, पूर्ण पाणी पांढरं झालेलं आहे. बटाटा भरपूर स्टार्च सोडतो आणि स्टार्च जर व्यवस्थित काढलं नाही तुम्ही तर पाण्यात टाकल्यानंतर मग ते बटाटे चिकट होतात, म्हणजे पाहिजे तसे वेफर्स होत नाही, ते एकमेकाला चिपकतात. हे बघा, मी आता हे दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे. व्यवस्थित बटाटे त्याच्यामध्ये आपल्याला हे वॉश करायचे आहेत, जेणेकरून बटाटा व्यवस्थित धुतला जाईल. आणि पाणीही बऱ्यापैकी गरम झालं आहे. तर आता हे तुरटीचा तुकडा घेतलेला आहे आणि हे मी तुरटी पाण्यामध्ये फिरवते आहे. तर बघितलं असेल मी 5 वेळा फिरवली आहे, एवढं इनफ होतं. खूप पण तुरटी नाही फिरवायची. हे बघा, सेकंड पाणी जे आहे ते पण असं स्टार्च निघालेलं आहे त्यातनं. आता मी हे तिसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे. तिसऱ्यांदा आपण ह्या पाण्यामध्ये बटाटा स्वच्छ करून घेणार आहोत. हे बघा, आणि बटाट्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे. आपण जेवढं ते वॉश करून घेणार तेवढं ते पाणी आता स्वच्छ झालं आहे बघा. म्हणजे आता खूप स्टार्च असं निघत नाही आहे पाण्यातनं बटाट्याचा. व्यवस्थित बटाटा धुवून घेतलेला आहे. चिप्स जे आहेत आपले ते व्यवस्थित धुतलेले आहेत. आता चाळणीमध्ये मी काढून घेतले. आता मी चौथ्यांदा पाणी घेतलं आहे. बघू शकता तुम्ही, 3 वेळा मी वॉश करून घेतलं आहे. आता चौथ्यांदा मी परत पाणी घेतलेलं आहे स्वच्छ. त्यामध्ये आपण हे सगळे बटाटे घालून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता
पाणी व्यवस्थित स्वच्छ आहे. हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. गॅस मी थोडा बारीक केलेला आहे, कारण जसे आपण बटाटे टाकतो मग ते पहिले बटाटे सगळे बॉईल होऊन जातात सेकंड आपण घालेपर्यंत. आणि हे बघा परातीमध्ये पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे. याचा अर्थ आपले बटाटेचे काप जे आहे वेफर्स ते व्यवस्थित आपण ते चिप्स स्वच्छ त्याचा स्टार्च निघून गेलेला आहे आणि ते थोडे कडकही होतात. पाणी ओतून देऊत आपण. आता हे निथळलेला आहे बटाटा. आपण ह्या पातेल्यामध्ये सगळे हळूहळू चिप्स घालून घेणार आहोत. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे, अजून मंदच आच आहे, आच वाढवायची नाही आहे. हे बघा सगळे बटाटे घालून घेतले आहेत. व्यवस्थित ते पाण्यामध्ये बुडले गेलेले आहेत. आपण अर्धाच पातेला पाणी घेतलं होतं, पण बटाटे घातल्यानंतर व्यवस्थित ते पाणी वर आलेले आहे आणि सगळे बटाटे व्यवस्थित पाण्यामध्ये बुडत आहेत. आणि मीठ अगोदर पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं, ते विरघळलंही गेलं आहे आणि व्यवस्थित ते आता बटाट्यांना चवही येईल मिठाची. हे मी गॅलरीमध्ये चादर घालून घेतली आहे स्वच्छ. आता हे बघा थोडे थोडे बटाटे ट्रान्सपरंट व्हायला लागलेत. साधारणतः आपण 1-2-3 वेळा असे वर खाली करायचे आणि हे बघा व्यवस्थित ट्रान्सपरंट होत आहेत. खूपही आपल्याला शिजवायचे नाही आहेत. एक साधारणतः 70 ते 80% बटाटा शिजला पाहिजे. परफेक्ट झालेलं आहे हे. आता आपण हे सगळं चाळणीमध्ये काढून घेऊयात. सगळे बटाटे मी काढून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता सगळे व्यवस्थित झालेले आहेत. त्याचे तुकडे वगैरे फार असं काही झालेलं नाही आहे. आता हे मी गॅलरीमध्ये एका बेडशीटवर व्यवस्थित ते मी पांघरून घेणार, म्हणजे ठेवू देणार आहे. सगळे व्यवस्थित वाळत घालणार आहे. हे बघा. आणि हे वाळल्यानंतर 1-2 दिवस वाळलेत उन्हामध्ये छान आणि हे वर्षभर टिकतात व्यवस्थित, त्याला काही होत नाही. माझ्या मुलाचा आवाज येतो मध्ये मध्ये. तेल तापायला ठेवलं आहे. 1-2 दिवसानंतर तुम्हाला मी, हा 2 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे. वाळल्यानंतर बटाटे बघा त्याचा कलरही खूप सुंदर आला आहे. कुठेही काळे पडलेले नाही आहेत, काही नाही आहे. व्यवस्थित असा येलो कलर आहे आणि मी याच्यात कुठल्याही प्रकारचं वेगळं काही घातलेलं नाही आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच सगळं झालेलं आहे. थोडा मिस झाला माझ्याकडनं व्हिडिओ. हे बघा व्यवस्थित ते पांढरे शुभ्र होत आहेत.